वळूयात पुढल्या बातमीकडे। उल्हासनगरमध्ये हुल्लडबाज तरुणांनी गाड्यांची तोडफोड केली आहे। दत्तवाडी परिसरात गाड्यांची तोडफोड करण्यात आली। तोडफोडीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। एका पोराने ना त्याला चाकूने मारलं आणि वरती एक मुलगा होता ना, त्याने मला आवाज दिला घरात जा। सो मी गेले आणि नंतर मध्ये दोघं वरती पळत आले। दोघांचं आपसमध्येच काहीतरी चालू होतं, दोघांचं आपसात। गाड्यांची तोडफोड कोणी केली ते मला नाही माहिती, मी खाली होती। माझ्यासमोर फक्त दोघांचंच मारामार चालू होती, वरचं मला नाही माहिती। बाईकवरती काही पोरं वगैरे आली होती का? हा नाही माहिती, मी वरती नव्हते ना, पण त्यांच्याकडे चाकू वगैरे होता। तर पालघरमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने लॉंग मार्च काढला। विविध मागण्यांसाठी हा लॉंग मार्च काढण्यात आला। मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर कूच करणार। तब्बल 30 किलोमीटरचा पायपीट करून मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा हा लॉंग मार्च मोर्चा मनोर येथील मैदानावर विसावला असून पक्षाच्या महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनी रात्रीचं जेवण हे मैदानावरच बनवलंय। रात्रीचा मुक्काम करून आज सकाळी 10 वाजता हा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर कूच करणार आहे। संध्याकाळच्या सुमारास हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। तर त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात येईल। प्रलंबित वनपट्टे धारकाच्या नावावर करावेत। स्मार्ट मीटरची सक्ती बंद करावी। जलजीवन मिशनची कामे त्वरित पूर्ण करावी। पालघर जिल्ह्यात होऊ घातलेले वाळवण बंदर दर आणि मुरबे येथील जिंदाल बंदर रद्द करावे यांसारख्या विविध 12 मागण्यांकरता हा लॉंग मार्च काढण्यात आला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।